मुलांनो, आज आपण क्रमिक पाठ्यक्रमातील घटक क्रमांक 4 या घटकाचा आपण या ठिकाणी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे। तो घटक आहे ही पिशे कुणाची। आता पहा, पिशे म्हटल्यानंतर तुमच्या समोर वेगवेगळ्या पक्ष्यांची पिस ही डोळ्यासमोर निश्चित येणार। आता प्रत्येक लहान मुलांना, अगदी तो कोणी असू द्या, तो तुमच्या वयाचा असेल किंवा अगदी तुमच्यापेक्षा लहान, पहिलीपासून असू द्या, दुसरी असू द्या, तिसरी असू द्या, चौथी असू द्या, पाचवी असू द्या, अगदी मी म्हणतो 10वी असू द्या, प्रत्येकाला मोराचं पीस हे निश्चित आवडतच असतं। अगदी आम्ही आमच्या लहानपणी सुद्धा कुठं एखादं मोराचं पीस जर सापडलं, ते आम्ही वहीमध्ये, पुस्तकामध्ये जिथे आम्ही अभ्यास करत होतो त्या ठिकाणी सुद्धा ते मोराचं पीस जपून ठेवत होतो। तुम्ही सुद्धा निश्चितपणे तुम्हाला जर एखादं मोराचं पीस सापडलं तर तुम्ही सुद्धा ते मोराचं पीस तुमच्या वहीमध्ये, तुमच्या पुस्तकांमध्ये किंवा तुम्ही तुमच्या आवडीच्या एखाद्या ठिकाणी जागा असेल त्या ठिकाणी ते मोराचं पीस जपून ठेवण्याचा काटोकाट प्रयत्न करत असतात। आता पीस हे म्हणल्यानंतर सर्वप्रथम जसं मी मोराचं पीस नजरेसमोर येतं असं म्हटलं, तसंच अन्य पक्ष्यांचं सुद्धा पिशे ही मोहक असतात, चांगली असतात आणि ते आपल्याला आवडतात। उदाहरणार्थ कबुतराचं पीस सुद्धा तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्या। जर ते कबुतराचं पीस तुम्हाला जर ते हातामध्ये मिळालं, ते कबुतराचं पीस एकदम मखमली, मऊ, छान आणि दिसायला अत्यंत आकर्षक, प्रत्येकाला सुद्धा ते घ्यावंसं वाटतं। तुम्ही अगदी अन्य पक्ष्यांचं सुद्धा, मी जसं मोर, कबूतर म्हटलं, बदक, याची सुद्धा पिस ही मोहक असतात। आता या पक्ष्यांची चर्चा करत असताना ह्या सगळ्या ज्या काही पक्षी आहेत, हे जे काही सगळे पक्षी आहेत, ते सगळे पक्षी हे निसर्गातल्या चांगल्या सानिध्यामध्ये, घनदाट जंगलामध्ये, चांगल्या वनराईमध्ये असतात। निसर्ग म्हणल्यानंतर कुणाला आवडत नाही निसर्गात असणारा तो धबधबा, निसर्गाची ती असणारी हिरवाई, निसर्गातून जाणारी चढाईसाठी असणारी वाट आणि मनमोहक असणाऱ्या अशा अनेक गोष्टी ज्याच्यातून आपलं लक्ष वेधून घेण्याचे काम करतात, त्यात प्रामुख्याने असतात पक्षी असतात, प्राणी देखील असतात। जसे पृथ्वीवर मोठ्या मोकळ्या मनाने फिरणारे प्राणी असतात, तसं पाण्यामध्ये सुद्धा वेगवेगळे संचार करणारे वेगवेगळ्या पद्धतीची मासे सुद्धा, अन्य वन्यजीव सुद्धा, वनस्पती सुद्धा पाण्यातल्या, एकंदरीतच काय निसर्गातल्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, ज्या मनाला आपल्या आकर्षित करून घेतात, चांगल्या चांगल्या वाटतात, ज्या आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडत असतात। आजचा जो पाठ आहे तो असाच आहे, तो
तुमच्या वयाची मुलगी आहे मिनू नावाची, ती जेव्हा घरातून बाहेर पडते तेव्हा बाहेर पडल्यानंतर तिला जो काय अनुभव होतो तो अनुभवच या ठिकाणी आपल्या या मोराची ही पिशे कोणाची या घटकामध्ये तो सांगितलेला आहे. अत्यंत छान पाठ आहे. गोष्टीनुरूप जशी तुम्हाला एखादी गोष्ट आवडते की नाही, तुम्हाला तुमच्या लहानपणी तुमच्या आजीने किंवा आजोबाने किंवा तुमच्या आईने चल रे भोपळ्या फुणूक फुणूक ही जी गोष्ट सगळ्यांना आवडते की नाही, तीच ती गोष्ट मिनूच्या नावाच्या बाबतीत घडलेली आहे आणि ती आपल्याला शिकायला आहे. अतिशय छान पाठ आहे जो तुम्हाला सहजासहजी चांगल्या पद्धतीने समजेल असा हा पाठ आहे. बघा भाऊ, मिनू नावाची मुलगी असते. आता या मिनूचं जे घर आहे ते घर शेतामध्ये होतं. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली आणि आल्यानंतर तिला त्या ठिकाणी 2 पिशे सापडली आणि ती पिशे तिला खूपच आवडली. मिनूला जी काही 2 पिशे जी सापडली खेळता खेळता तिला ती खूपच म्हणजे घेतल्या घेतल्या तिला अगदी उचलून तिने कवटाळून ठेवलं. आता जशी ती तिला पिशा आवडली, तिला आवडल्याबरोबर एक प्रश्न पडला की ही पिशे आहेत तरी नेमकी कोणाची. आता ह्या प्रश्नाच्या शोधातच ती पुढे पुढे जाते. तिला वाटलं ही पिशे आहेत कुणाची. तिला काय वाटलं की ही पिशे आहेत कुणाची आणि वाटेत तिला एक कोंबडी दिसली. मिनूला वाटलं ही पिशे नक्कीच या कोंबडीची असणार. म्हणून त्या मिनूनं काय केलं, त्या कोंबडीला थांबवलं आणि कोंबडीला काय विचारते, अगं कोंबडी ताई, ही पिशे तुझ्या आहेत का. आणि त्या कोंबडीने काय केलं, मिनूनं असं विचारल्यानंतर कोंबडीनं त्या पिसांकडं निरखून पाहिलं. नाही ग बाई, ही पिशे माझी नाही असं म्हणून कोंबडी तिच्या खुरड्यामध्ये जाऊन, खुरडं म्हणजे कोंबडीचं राहायचं घर, खुरडा म्हणतात. लक्षात घ्या. कोणाची आहे बरं ही पिशे. आता तिच्या डोक्यामध्ये तो प्रश्न पडला ना. कोंबडीला वाटलं, तिला काय वाटलं कोंबडीची पिशे आहे. पण कोंबडी म्हणाली माझी पिशे नाही. तिच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला, आता हे कोणाची आहे पिशे. ही कोणाची आहे बरं पिशे असं म्हणत मिनू एका झाडाजवळ आली. तिला झाडावर एक पांढऱ्या रंगाचे, करड्या रंगाचे एक कबूतर दिसले. त्याला पाहून मिनूला वाटले याची तर नाही ही पिशे. आणि तिने काय केलं, त्या कबुतराला विचारलं, कबूतर दादा ही पिशे तुझी आहेत का. कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिशे माझी नाही. पहा किती छान शोधिक वृत्तीचा मिनूचा स्वभाव आहे. एखादी मुलगी असती, मुलगी एवढी छान पंख किंवा पिशे सापडले मी घेऊन माझ्या वहीमध्ये ठेवते. पण मिनून तसं केलं का,
नाही केलं. म्हणून काय म्हणाली, ती कोणाची असतील बरं पिशवी होती ना, ती शोध घेतली. आणि शोध घेत असताना ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रत्येकाला विचारायला लागली. म्हणजेच यातून एक आपण शिकलं पाहिजे, जी गोष्ट आपली नाही ना, तर ती एक गोष्ट आपण आपल्याकडे घ्यायची नाही. ज्याची जी गोष्ट आहे त्याला त्याची ती गोष्ट दिली पाहिजे. ही वृत्ती मीनूची आपल्याला एकच शिकवते. आपण सुद्धा आपल्या शाळेमध्ये मैदानावरती खेळत असताना तुम्हाला पेन सापडतो, सिस्पिन सापडते, किंवा एखाद्या मुलानं किंवा मुलीनं खाऊसाठी सुद्धा पैसे आणलेले खेळता खेळता मैदानामध्ये पडतात. आणि जर तुम्हाला ते असे पेन किंवा पेन्सिल किंवा पैसे जर सापडले, तुम्ही सुद्धा ज्याची ही वस्तू आहे त्याला त्याची ती वस्तू मिळाली पाहिजे, हा आग्रह मीनू सारखा तुम्ही धरला पाहिजे. हे शिकण्यासारखं आहे आणि ते तुम्ही शिकलंच पाहिजे. जे आपलं नाही ना, ते कोणाचं आहे त्याला जाऊन दिलंच पाहिजे, असा प्रयत्न तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. अगदी शाळेमध्ये नव्हे, जसं तुम्ही मोठे व्हाल तिथं सुद्धा असा आपण आपला त्या ठिकाणी स्वभावाचा वलय हा ठेवलाच पाहिजे. आता बघा, या विचारात मीनू पुढे जेव्हा निघाली तेव्हा समोरून आपला पिसारा सावरत एक मोर येत होता. त्याची आडदार चाल, रंगीबेरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसायला दिसत होता. तिने आपल्या हातातील पिशे निरखून जेव्हा बघितली तेव्हा त्या मीनूला नक्कीच असं वाटलं ही जी पिशे आहेत ती मोराची नाहीत. तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिशं कोणाची आहे, तुला माहिती आहे का? आता मीनूने तिला मोराला पिशं जेव्हा दाखवली तेव्हा मोर काय म्हणाला, ही तर बदकाचीच पिसे आहे. मीनूला अत्यानंद झाला, खूप आनंद वाटला आणि तिने मोराला विचारले, मला बदक कुठे राहतोय, सांगशील का मोरा? मोराने त्या ठिकाणी बदकाचा पत्ता सांगितला. तिने त्याचे आभार मानून ती पळतच नदीच्या काठावरती आली. नदी किनारी दाट झाडे होती. तिने बदकाला हाक मारली. बदक झाडातून बाहेर आले. तिने मीनूने त्याच्या समोर आपल्या हातातील काय धरली, पिशे धरली आणि त्याला ती म्हणाली, ही तुझी पिशं मला सापडली आहे, मी तुला शोधत होते, ही घे बरं तुझी पिशं. असं कोण म्हणतं? मीनू म्हणते. कोणाला म्हणते? बदकाला म्हणते. बदकाला मीनूचे कौतुक वाटले आणि बदक त्या मीनूला म्हणतो, मीनू, तू माझी पिशं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिशे तू तुझ्या जवळच ठेव. बदक काय म्हणतो, तू माझी पिशवी देण्यासाठी इतक्या दूर आलीस, आता एक कर, ही जी पिशा आहे ती तुझ्या जवळच ठेव. असं कोण म्हणतं? बदक. म्हणून ती पिशं मीनू आपल्या जवळच ठेवते आणि बदक काय म्हणतो, एकदा पिशं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाही. तुला अशीच वेगवेगळं
वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू तुझ्या जवळ सांभाळून ठेव. असं बदक म्हणतात. मीनू आनंदाने घरी जाते आणि बदकाने दिलेली त्याची जी पिसं आहे आपल्या वहीमध्ये व्यवस्थित जपून ठेवते आणि अशा पद्धतीनं मीनूची गोष्ट थोडक्यामध्ये म्हणूया आपण या ठिकाणी पाहिली. अत्यंत सुंदर हा घटक होता. आपल्याला या घटकातून वेगवेगळ्या पक्ष्यांच्या संदर्भामध्ये बोलता आलं. आपल्याला मीनूचा स्वभाव ओळखता आला. त्यातून आपण काय शिकलं पाहिजे हे सुद्धा आपण व्यवस्थित पाहिलं. एकंदरीतच अत्यंत चांगला घटक जो तुम्हाला आवडला. तसंच मलाही खूप तुम्हाला शिकवताना अत्यंत आनंद वाटला. आता एक आहे हा घटक आपला या ठिकाणी संपला. तुमच्या सगळ्या लक्षामध्ये राहिला घटक. परंतु हा घटक संपल्यानंतर याच्या खालचा जो काही स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायाचा सगळा अभ्यास तुम्ही घरी करायचाच आहे. मी तो अभ्यास जेव्हा आपली प्रत्यक्ष शाळा चालू होते तेव्हा तो तुमचा अभ्यास मी तपासणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला थोडासा अधिकचा अभ्यास देतोय. यावर आधारित तुम्ही तुमचा आवडता जो काही पक्षी आहे, माझा आवडता पक्षी, याच्यावर आधारित एक निबंध सुद्धा घरी तुम्ही द्यायचा आहे. त्याचबरोबर एक उपक्रम चांगला आहे. तुम्हाला तुमच्या अवतीभोवती सुद्धा पिशे सापडतात. त्याचं सुद्धा तुम्ही काय करा, एक प्रकारे संग्रह करा आणि तुम्ही ते जपून ठेवा. तो एक चांगला छंद आहे. अशा पद्धतीचा सुद्धा तुम्ही वेगळा छंद, एक वेगळी आवड तुम्हाला तुम्ही तुमच्या गोष्टीनुरूप तुम्हाला तो त्या ठिकाणी एक चांगली छंद वाढवण्याचा या ठिकाणी मदत होईल. तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या वैयक्तिक आवडीनिवडीमध्ये सुद्धा यामध्ये चांगली वाढ होत जाईल. अशा पद्धतीनं हा तुम्हाला घटक आहे. हा घटक या ठिकाणी संपतो आहे. या ही पिशे कुणाची या घटकाचा स्वाध्याय. त्यानंतर मी तुम्हाला निबंध दिलाय माझा आवडता पक्षी. त्यानंतर वेगवेगळ्या पक्ष्यांची तुम्हाला जर काही पिशे सापडली त्याचं संचयन तुम्ही करा. हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी घटक संपतो आहे. हा घटक संपल्यानंतर मी तुम्हाला पुढच्या घटकाच्या वेळेस आणखी भेटत राहील. थँक्यू.